श्रीयुत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं जो विषय चर्चेत आला ते म्हणजे हैदराबाद गॅजेट. बऱ्याचशा लोकांना हैदराबाद गॅजेट विषयी माहिती नाहीये. हैदराबाद गॅजेट काय आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काय तरतुदी आहेत, की जे मागण्या आहेत मराठा आंदोलक श्रीयुत मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, ज्यांना संघर्ष योद्धा असंही म्हणलं जातं, त्यांच्या मागण्या काय आहेत की हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा, कुणबी आणि मराठा कुणबी ह्या समाजाला काय तर ओबीसी प्रवर्गामधून काय करा, आरक्षण द्या, त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करा. मग ह्या मागण्याला काहीतरी आधार आहेत असं ते म्हणत होते. ते म्हणत होते की काय की मी ज्या गोष्टी सांगतोय ते हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, असे त्यांनी बरेचसे गॅजेट सांगितलेले आहेत. मग त्या गॅजेट मधल्या ज्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीच्या अनुषंगानं ते रिझर्वेशनची डिमांड करतात, ते आरक्षणाची मागणी करतात. बरेच दिवस झालं हे चर्चेत विषय आहे. 2015-16 कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर हा विषय जास्त ज्वलंत झाला, पेटला गेला आणि तिथून पुढे काय झालं की मराठा आरक्षणाच्या मागण्या वारंवार होऊ लागल्या. मग कधी मराठा आरक्षण दिलं गेलं 16%, नंतर न्यायालयाने त्याच्यावरती टाच आणली, ते 10%वर केलं गेलं, परत खारीज केलं गेलं, 2021 ते झालं. मग ह्या गोष्टीला ज्या होता की न्यायालयीन लढाया की 50%ची चौकट, 50%च्या वरती रिझर्वेशन देता येणार नाही. मग ह्या चौकटी ज्या होत्या त्या चौकटीच्या अनुषंगाने जर विचार करायला गेलं तर एक 50% पेक्षा जर जास्त आरक्षण द्यायचं म्हणलं तर काय करावं लागतं की घटनादुरुस्ती करावी लागते. आणि घटनादुरुस्तीचा अधिकार हा केंद्र सरकारला असतं आणि एका राज्यासाठी घटनादुरुस्ती केंद्र करेल का? मग त्याच्यासाठी बरेचसे निकष आहेत. मग तो समाज किंवा ती कास्ट, ती जात मागासलेली आहे का, त्याच्याबद्दलच्या आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ती क्वालिफाय होते का, अशा बऱ्याच गोष्टी आल्या.